उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सध्या भाज्यासुद्धा खाव्याशा वाटत नाहीत आणि भाजीलासुद्धा काही घरात नसेल ना, तेव्हा अशी भाजी बनवायची तर मस्त चविष्ट अशी भाजी तयार होते. तर इथे कढईमध्ये तेल घालून घेतले. तेल चांगलं गरम झाले की जिरं मोहरी घालायची. जिरं मोहरी तडतडली की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा, लसूण ठेचलेला घालून घ्यायचा, लसूण ताजा ताजाच असा ठेचून घालायचा. लसूण लालसर झाला की यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा लालसर झाला की यामध्ये ना टोमॅटो घालायचा आहे. कांदा लालसर झाला की भाजीला सुद्धा छान टेस्ट येते. टोमॅटो घालून घेतला. टोमॅटो आता पटकन मऊ होण्यासाठी ना याच्यात मीठ घालून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो. टोमॅटो शिजला की भाजीसुद्धा छान लागते. तर इथे आता टोमॅटोसुद्धा शिजलेला आहे. तर यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि आपल्या आवडीनुसार कमी जास्त एवढं तिखट घालून घ्यायचं चवीनुसार. तिखट घालून घेतलं आहे. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं. मस्त टोमॅटोची चटणी तयार आहे. तर ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. चपाती भाकरीसोबत सुद्धा मस्त लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.